काय खाल्ली मिसळ? म्हणजे एवढा अपमान असता काय आमचा कधीच कोणी केलेला नाहीये. म्हणजे आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही खाणार आहोत मिसळ आणि आम्ही शूट अजिबात काय करायचं नाही असं ते बोलले. खूप घाण बोलले ते. म्हणजे हे तर काहीच नाही. आजी असताना तर ते शू पण ऐकून असतं घेतलं त्यांनी. सांगायचा मुद्दा डोंबिवलीकर म्हणजे तुम्ही म्हणाल मला कमेंट मध्ये की ती मुनमुन मिसळ आमच्या इथली खूप प्रसिद्ध आहे, का नाही खाल्ली. तर खायला आम्ही आलो होतो. आम्हाला खाऊन काय म्हणजे बघू पण दिलेली नाही मिसळ, त्यामुळे आमची काहीही चूक नाहीये. जर तुम्ही असाल तर प्लीज समजा, म्हणजे आम्हाला ही डोंबिवलीची मिसळ लोकांपर्यंत पोहोचवायला आवडली असती, पण त्यांची इच्छा नाही आणि आपण मान राखूयात त्यांचा. नक्कीच दुसरीकडे काहीतरी खाऊयात आता आपण. चालेल, चला चलो. लग्न कार्यात करतात ना वडे, बटाटे वडे, तशी सवय आली. फ्लेवरवाला अंजीर आहे. आवडलेलं आहे आपल्याला, खरंच भारी स्पॉट आहे रे. छान आहे पाणीपुरी, खूप छान आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्ता जी. महाराष्ट्र फूड टूर आपल्याला डोंबिवलीत घेऊन आलेली आहे आणि आपल्यासोबत आहे अस्सल डोंबिवलीकर धनंजय. तुम्ही म्हणाल की डायरेक्ट असा कुठला ग्लास सुरुवात तुम्ही करताय, तर पहिला भाग आमचा बघा. तर आम्ही डोंबिवलीचे सकाळचे स्पॉट कव्हर केले होते मॅक्सिमम खाण्याचे, आणि हा दुसरा भाग आहे तर आपण बाकीचे स्पॉट कव्हर करणार आहोत. कुठून घ्यायला लागतं का? नाही कुपन नाही. 2 वडापाव द्या. वडापाव. तर जनरली ना आम्ही मिसळ आणि वडापाव फार कव्हर करत नाही, पण मुंबई, डोंबिवली, ठाणे या ठिकाणी वडापाव शिवाय आपण म्हणजे मस्त इथं वडापाव म्हणजे आयुष्यच नाही वडापाव शिवाय. तर या स्पॉट विषयी सांगशील? आपल्या समोर जी शाळा आहे चंद्रकांत पाटकर शाळा, बरं, आणि त्याच्या अगदी समोरच हा वडापाव असतो. हा फक्त संध्याकाळीच मिळतो. आणि बरं, म्हणजे पूर्वी तर पावही नाही मिळायचा, हल्ली पाव मिळायला लागलाय. पूर्वी फक्त वडा आणि चटणी मिळायची. असं म्हणजे पार्सल वगैरे सगळं मिळायचं, पण फक्त वडा. चटणी विशेष दिसते, विशेष चटणी आहे, ओली आणि सुकी आणि सगळं असं मिक्स असतं. बरं, तू खाऊन बघ, तुला नक्कीच आवडेल हा पाटकरचा वडा. अच्छा, शाळेचा ना पाटकर त्यामुळे हा गोल आहे वडा. येस येस, फक्त नुसता वडा खावा असा वडा. हा एक्झॅक्टली. लग्न कार्यात करतात ना वडे, बटाटे वडे, एक्झॅक्टली तशी सवय आली. आमचा सुद्धा हा बटाटा आहे ना, हा इंदोरचा लॉकर बटाटा आहे. हा वेफरचा बटाटा आहे, तो आम्ही वड्याला वापरतो. त्याच्यामुळे काय होतं, ही जी भाजी आहे ना ती चिकीत नाही म्हणते बघा, हाताला लागत नाही. पाव पण होतो, शेप वेगळा आहे असा, थोडा मोठा आहे पाव, पण चटणी कमाल. चटणी कमाल, कोरडी चटणी. येस. ही शेंगदाणे चटणी असते, प्युअर शेंगदाणा, बाकी काहीच नाही, शेंगदाणा आणि लसूण फक्त. जी वडापावची मजा मुंबईमध्ये आहे ना, म्हणजे ट्रेनच्या घरातून आलास, डोंबिवलीला उतरलास, घरी चाललायस, आणि ती जी काही भूक लागली असेल संध्याकाळी, ती भूक हा 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 मला वाटतं मी अर्धाच खाईन, संपवीन बघ. बेस्ट. एकच पाणीपुरी द्या, नाही 2. तुम्ही खाल ना? लोक कमेंट करतात की तू एकटाच खातो. मी बोलू का? तर हा नाही, तुमचं बोलायचं घेऊ आपण नंतर. हा घेऊ व्यवस्थित. कांदा पाणीपुरी पण आहे, बुंदी पाणीपुरी पण, रगडा पाणीपुरी पण आहे. 3 व्हरायटी आहे. 3 व्हरायटी. मग एक बुंदी आणि एक कांदा द्या सगळं. एक मी देतो रगडावाली पाणीपुरी, ही रगड्यावाली. बुंदीवाली पाणीपुरी आपण घरात टाकून घ्यायचं. कांदेवाली होती. कांद्यावर मसाला टाकल्यामुळे मजा आली. असं पुरी पण छान आहे. या स्पॉट विषयी सांगशील? एकतर स्टेशन पासून जवळ, संध्याकाळचा चाट आयटम खायचा असेल तर प्रजापती अख्ख्या डोंबिवलीत ईस्ट वेस्ट सगळ्यांना माहिती आहे. छान आहे पाणीपुरी, खूप छान आहे, फेमस आहे. वेगळंच काउंटर त्यांनी पाणीपुरीसाठी ठेवलंय, तिथे वेगळं सेक्शन बाकीच्या चाटसाठी ठेवलेलं आहे, आणि सगळंच उत्तम. डोंबिवलीकरांची लाडकी पाणीपुरी इथली म्हणजे. येस येस, प्रजापती. हा थांबत नाहीत. नाही अजिबात. माझे पण छान फ्लेवर आहे, आणि पाण्याचा पण फ्लेवर वेगळा आहे. हा वेगळा, जो बाकी आंबट गोड जो असतो तसा नाहीये, टँगी फ्लेवर त्याला. आय थिंक मसाला त्यांचा वेगळा असावा. पाणीपुरी घरी बनवतो, विकत नाही. बिघड नाही, घरी बनवता. घरी बनवतात. म्हणजे अरे दिल खुश. बेस्ट, आवडली आपल्याला डोंबिवलीची पाणीपुरी. तर ही होती प्रजापतीची पाणीपुरी ना. आणि पाणी थोडंसं जलजिरा टाईप होतं, म्हणजे टिपिकलच्या पाणीपुरी असं तसं नव्हतं. हो, थोडं वेगळं आहे, आंबट लागत नाही, अगदी तिखट पण नाहीये. ऍक्च्युअली हा माणूस पण खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे जास्त मजा येते पाणीपुरी. सगळ्यांशी इतकं छान बोलतो, भारी बोलत असतो तो. होय होय.
तर पुढचा स्पॉट आपला ही पोटी डोसा दे ना. आणि इडली नाही ना इथे. इथे लोक काय खातात डोंबिवली? डोसा, डोसा, इडली, केला भजी, दालवाला दाल वडा, शेला भजी. इथे ऑर्डर द्यायची आणि इकडून थांबायचं. येस, इथे थांबलो की क्रिकेटला आपली ऑर्डर येते. तर हे एकदम अस्सल साऊथ इंडियन आहे. त्या एक शब्द मराठी बोलल्या नाहीत पण तरी इथे व्यवसाय करतायत डोंबिवलीत येऊन. तर चॅलेंज आहे की चेन्नईत जाऊन न तमिळ शिकता व्यवसाय करून दाखवा. हे आपल्याकडेच होऊ शकतं बघ. जनरली पोडी डोसा जो असतो तो जाड असतो, यांचा एकदम पातळ आहे. पातळ आहे, खूप पातळ आहे आणि क्रिस्पी असतो तो. आणि हा तोडतानाच आवाज येतोय. आई शपथ, हा दर्जा असणार आहे. तोडतानाच कळतोय. हा आधी नुसता खातो. कसं वाटलं? तू आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी खाल्लास, एवढे फिरतोय, साऊथ इंडियन फूड पण खाल्लंयस, खूप ठिकाणी खाल्लं. तुला कुठलं आवडलं, काय वाटलं, कसं वाटलं? इव्हन हा कसा वाटला तुझा ते पण? हो, म्हणजे मी अगदी दावणगिरी, पोंडिचेरी सगळीकडे जाऊन खाल्लंय. त्याची खासियत अशी आहे की इतक्या पातळ डोश्यावरती जनरली पोळी नसतो, जाडच असतो. प्रचंड क्रिस्पी आहे आणि ऍट द सेम टाइम त्या पोळीची चव आहे त्याला. येस येस येस. म्हणजे हे युनिक आणि भारी गोष्ट आहे. म्हणजे खूपच ऑथेंटिक आहे आणि मी म्हणेन की हा लक्षात राहील माझ्या. ग्रेट, नक्की. वा. आणि मला आम्ही जेव्हा रिसर्च करत होतो डोंबिवलीचा, त्या लोकांनी सांगितलं की इथे फक्त पोळी डोसाच खायचा. हो हो, बाकी पण मिळतात गोष्टी, पण पोळी डोसा हा स्पेशल आहे. पण मला असं वाटतं मुंबईमध्ये जो पावभाजी, वडापाव तसं साऊथ इंडियनचं पण एक क्रेज कल्चर आहे की. बरीच लोक सकाळी पण खूप गर्दी असते, हम्म. ब्रेकफास्टला पण ते प्रिफर करतात. ना. हे कम्प्लीट तूप आहे रे त्याला असं आणि तरी क्रिस्पी येतो. म्हणजे सगळे पिठाची गंमत आणि आंबटपणा नाही जास्त. सुरेख. सांबार झकास आहे. हे चेन्नई स्टाईल सांबार आहे. म्हणजे थोडंसं आमटीसारखं असतं, आंबटपणा कमी असतो. जे कर्नाटक लालसर असतं थोडंसं, टोमॅटोची चव जास्त असते ओव्हरपावर. पण असं छान आपली आमटी बनवतात ना, त्यामुळे भातावर पण आणि दाट असतं, भातावर पण भारी लागतं. झकास. आवडलेलं आहे आपल्याला. खरंच भारी स्पॉट आहे रे. मी बसायला करायला पाहिजे इथे. वेटिंगला असतात लोक. सकाळी तर बेकार करते असेल इथं. हो हो. नॉर्मल उडपीचं असं टाईप हॉटेल आहे. पंजाबी बिंजाबी सगळंच ना. सगळं मिक्स आहे. का आलोय म्हणजे आपण इथे? म्हणजे बघ, तू डोंबिवलीत आलाय हा आणि त्यात तू फडके रोडला आलाय हा. आणि मॉडर्न कॅफेला नाही आलास तर डोंबिवलीकर रागावतील. अच्छा. हो, इतकं जुनं आहे हे. बरोबर. म्हणजे इथे 1962 पासून लिहिलंय. होय होय होय. म्हणजे इथे बऱ्याच लोकांची लग्न जुळलेली आहेत, बऱ्याच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड इथे येऊन भेटलेले आहेत, अच्छा. त्यामुळे बऱ्याच मिटिंग इथे झालेल्या आहेत आणि हे हॉटेलला सगळे साक्ष आहे. अच्छा. इतकं जुनं हॉटेल आहे. ओजी ओजी ओजी. ओजी आपण म्हणतो ना, डेटिंग वाला. येस 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 येस. डोंबिवलीतलं. येस. ठीक आहे, मग आपण काहीतरी नॉर्मलच खाऊयात. कारण चालून कारण सगळं स्ट्रीट फूड ट्राय केलं, उभं राहून सगळं खाल्लंय. काहीतरी जरा बसून आरामात कम्फर्टिंग खाऊ. असं काहीतरी खाऊयात आणि मग जाऊयात. इथला काय आम्ही रिव्ह्यू वगैरे करत नाही. ते फेमस ज्यूस सेंटर का फेमस डोंबिवलीतलं? डोंबिवलीतलं आहे का फेमस ज्यूस सेंटर? कुठला बेस्ट आहे? बरेच आहेत. मेन्यू कार्ड बघे हवं तर. बाबू, केवढ्या व्हरायटी आहेत. भरपूर आहे. मिल्कशेक्स आहेत, प्रॉपर ज्यूस आहेत, सगळं आहे. पियुष पण आहे. एक सीताफळ, एक कोकोनट पंच और एक और एक लेमन सोडा देतो. स्वस्त आहेत तसे बऱ्यापैकी. मिल्कशेक सुद्धा 100. बस स्टँडला खूप व्हरायटी तिथे मिळतील. स्वस्त म्हणजे पुणे मुंबईच्या मनाने मी म्हणतोय. आता मी म्हणतो आमच्या गावाकडे 10 रुपयाला मिळतं. तुमच्या गावाकडे यायचं एसटीने म्हणजे लय खर्च होईल मला. प्रत्येकाने वेगवेगळे ज्यूस आणि मिल्कशेक मागवलेले आहेत. सीताफळ याचं म्हणणं आहे की खूप चांगला आहे इथला. तू सोडाच मागवलायस? मी सोडा. साधा माणूस. आज आपण इतकं खाल्लंय त्यामुळे आता सोडाच प्रिफर आहे. छान आहे. एकदम ऑथेंटिक टेस्ट ती सीताफळची. पल्प नाही त्याच्यामध्ये तो, नाही. पण छान मिल्कशेक आहे, पातळ. आता मला हा आवडतो कारण मला सीताफळ फारसं ग्रेट आवडत नाही. गरपेक्षा मला स्वतःला असा हा आवडतो. त्यांना प्रॉपर ते सीताफळ क्रीम किंवा दाट प्यायचं आहे त्यांच्यासाठी फारसा चांगला नाहीये. पण अदरवाईज ओके. हा रसिका म्हणून आमची आहे पिणारी. हे कोणचं आहे? अंजीर. अंजीर आहे ते. अंजीर हे अंजीर आहे. पोटात मिक्स फ्रूट होणार आहे माझ्या. प्रत्येक ट्राय करतोय मी. तर फ्लेवरवाला अंजीर आहे.
बरोबर आहे, 100 रुपयात कसं देते. पण कम्प्लीट फ्लेवर अंजीर मेवाडच्या गाडीवर असताना. आत्ताच मला नवीन माहिती मिळाली आहे, आमचा जो कॅमेऱ्याच्या मागे विशाल आहे त्याच्याकडनं, की हे जे डाळिंब आहे हे दिसतंय तर ताट असेल हे असं असं उभं, तर ते फ्रेश डाळिंब आहे ना. होय. हा? आणि जर ते असं असेल लालसर आणि पिकलेले तर ते कधी कधी ते वाईट निघतात त्याच्यात रस नसतो. अच्छा, तुझा सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे? मी कुठनंही माहिती मिळेल तुला. हा. आहे का आवाज? रील स्टार कडनं मिळालेली माहिती आहे. पिढी बरबाद होत चालली आहे अशी माहिती काढून. काय आहे, हे खरंच आहे का माहित नाही आपल्याला. तुम्ही कमेंट करून सांगा काय ते खरं आहे की खोटं आहे ते. हा चांगला आहे, त्यात भेसळ करायला स्कोपच नाही, फ्रूटच चांगलं आहे. गुडगुडे निघताय नाही नाही अजून एक हा फ्रेश फ्रेश आहे, प्युअर फ्रेश. फ्रेश हा नाही मशीनचा नाहीये, नाही ना. प्रॉपर आहे, मस्त आहे. तर आहे चिकू. अंजीरची एकदम निराशा झाली आहे, अंजीर आणि सीताफळ. त्यानंतर चिकू बघूयात. बरं आहे, म्हणजे फ्लेवर नाही, फ्लेवर नाही, Flavor ऍक्च्युली चिक्कू आहे हा. विशाल वाचलास तू. दे दे माझ्याकडे दे. राजा बाबू एवढं खाल्ल्यावर जरा थंड झालं पोट. मिल्कशेक ठीकठाक आहेत, कारण ऑफकोर्स स्वस्त आहे तेवढं, त्यामुळे सगळे फ्लेवर मिळतो. पण ज्यूस चांगले फ्रेश आहेत एकदम. ज्यूस स्पेशली तुझा डाळिंब डाळिंब आणि सोडा पण चांगला होता. थोडा पण सांगा होता. ज्यूस नक्की प्या. मी मिल्कशेक रेकमेंड नाही करणार इथले, पण ज्यूस चांगले होते, फ्रेश होते. थँक्यू धनंजय, येस. डोंबिवलीतलं एकदम ऑथेंटिक स्पॉट दाखवल्याबद्दल आणि संपूर्ण डोंबिवलीचं फूड कल्चर काय आहे ते सांगितल्याबद्दल. मला थँक्यू म्हणायचं की त्या निमित्ताने मला सगळ्या फूड काउंटरला परत जाता आलं तुझ्यामुळे. बरोबर. सुद्धा माझ्या जुन्या सगळ्या आठवणी जागा झाल्या. बरोबर, कारण बऱ्याच वेळा आपण तिथे राहतो त्यामुळे आपण जात नाही, रेग्युलर जाणं रेग्युलर जाणं होत नाही. बरोबर. त्यामुळे थँक्यू. Yes. त्यामुळे सुद्धा तुला होप आवडला असेल. हो नक्कीच. आणि मी म्हणलं तसं की गल्ल्या फिरताना असं मुंबईत आहोत असं वाटत नाही. डोंबिवलीची एक स्वतःची वेगळी आयडेंटिटी असं मला वाटतंय. तर असेच आपण इंटरेस्टिंग व्हिडिओज दर बुधवारी घेऊन येणार आहोत आणि रविवारी सुद्धा आपण ट्रॅव्हलचे व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे रविवार आणि बुधवार अजिबात चुकवायचा नाही. भेटत राहूयात. तोपर्यंत हॅपी जर्नी.